सध्या आपण बघतोय मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकताय। आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खुद्द राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले आहेत। इतक्या वर्षानंतर राज ठाकरे आज हे मातोश्रीवर आलेले आहेत। मनसैनिक देखील त्यांच्यासोबत आहेत। राज्यभरातून शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि आज आश्चर्याची बाब म्हणजे आज स्वतः राज ठाकरे हे देखील उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आलेले होते आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज मनसैनिकांसह शिवसैनिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। आपण ही दृश्य पाहतो, आता ही शुभेच्छा भेट झालेली आहे आणि त्यानंतर हे दोघेही बंधू मातोश्री बाहेर आलेले आहेत आणि आपण कार्यकर्त्यांमध्ये आनंद पाहतोय, उत्साह पाहतोय। मेळाव्यामध्ये हे दोन्ही बंधू आपल्याला एकत्र पाहायला मिळालेले होते। मराठी माणसांमध्ये आज तो चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळालेला होता आणि आज तो क्षण पुन्हा एकदा मराठी माणूस अनुभवतोय। ठाकरे बंधू पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र दिसलेले आहेत। निमित्त ठरलेले आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर आलेले होते। काही दिवसांपूर्वीच हिंदीच्या मुद्द्यावरून या दोन्ही बंधूंनी मेळावा घेतलेला होता आणि या मेळाव्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये विविध पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळाले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काय पडसाद उमटतील, काय परिणाम होतील यावर अनेक चर्चा केल्या गेल्या आणि तेव्हापासूनच या दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू झाल्या आणि आज पुन्हा एकदा दोन्ही बंधूंची भेट झालेली आहे। उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले होते। अनेक वर्षांनंतर ज्यावेळेस राज ठाकरे यांनी मातोश्री सोडली, राज ठाकरे हे यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला, मनसे पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राज ठाकरे यांनी मातोश्री सोडल्यानंतर अनेक शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं आणि त्यानंतर आज अनेक वर्षांनंतर राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर गेलेले आहेत। त्यामुळे नक्कीच केवळ शिवसैनिक नाही तर मनसैनिकांच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे। आपण तोच उत्साह आज या कार्यकर्त्यांमध्ये पाहू शकतोय। काही क्षणापूर्वी या दोन्ही बंधूंची भेट झालेली होती। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत। आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले होते। आता ते पुन्हा एकदा शिवतीर्थाच्या दिशेने रवाना होणार आहेत। त्या दोघांच्या भेटीनंतर संपूर्ण राज्यभरामध्ये एक उत्साह पाहायला मिळाला, उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळालेलं होतं। काही दिवसांपूर्वीच या दोन्ही बंधूंचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यानंतर देखील अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या होत्या। जर आगामी पालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तर काय नेमके परिणाम होतील, कशा प्रकारे फटका बसू शकतो सत्ताधाऱ्यांना, या संदर्भात चर्चा केल्या गेल्या, अनेक विश्लेषणं मांडली गेली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या दोन्ही बंधूंची भेट झालेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोनही बंधू आज पुन्हा एकदा सगळ्यांनाच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। विजय मेळाव्यानंतर दोन्ही बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का या संदर्भात देखील चर्चा झालेल्या होत्या। अद्याप त्या संदर्भात कोणती जरी घोषणा करण्यात आलेली नसली तरीही दोन्ही बंधूंची वाढती भेट यामुळे आता कुठेतरी नव्या राजकीय नांदीच्या चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। आज अनेक शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच अनेक शिवसैनिक आणि मनसैनिकांनी प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या। आजचा क्षण हा डोळ्यामध्ये पाणी आणणारा आहे अशा प्रतिक्रिया या नेते मंडळींनी दिलेल्या होत्या, कारण आज दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत। राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले आहेत आणि याचाच आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला। केवळ राज ठाकरेच नव्हे तर असेही मनसैनिक त्यांच्यासोबत होते ज्यांनी राज ठाकरेंसोबत त्यावेळेस मातोश्री सोडलेलं होतं आणि आज ते सर्व नेते मंडळी पुन्हा एकदा मातोश्रीच्या दारावर आलेली होती। निमित्त होतं उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं आणि याच वाढदिवसानिमित्त या दोघांची भेट झालेली। आपण हे फोटोज पाहतोय, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे फोटो आहेत, त्यासोबतच मागे बाळासाहेब ठाकरे यांचा देखील फोटो आहे। आज संपूर्ण ठाकरे कुटुंब आपल्याला एका फ्रेममध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि हा आनंद, हा उत्साह अनेक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळालेला होता आणि काही दृश्य लाईव्ह आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन झाल्यानंतर आता राज ठाकरे शिवतीर्थाच्या दिशेने पुन्हा एकदा रवाना झालेले आहेत। राज ठाकरे ज्यावेळेस मातोश्रीवर पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अनेक शिवसैनिक दारावर उभे होते। संजय राऊतांसोबतच अंबादास दानवे असे नेते मंडळ या ठिकाणी आलेले होते आणि तो क्षण सगळ्यांनीच आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवलेला होता आणि आता ही भेट आटोपून राज ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थाच्या दिशेने रवाना होतात।
तर मातोश्रीवर ही बंधू भेट झालेली आहे। आपल्या दादूला शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले होते। अनेक वर्षांनंतर राज ठाकरे यांना मातोश्रीवर आलेल्या पाहून बाळासाहेबांच्या डोळ्यातही पाणी आलेलं असेल अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच प्रकाश महाजन यांनी दिलेली होती। याच क्षणाची आम्ही सगळेजण वाट पाहत होतो अशी प्रतिक्रिया देखील अनेक नेत्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता या भेटीनंतर पुढची राजकीय गणितं काय असू शकतात, राजकीय दृष्ट्या देखील हे बंधू एकत्र येणार का याची देखील सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे। कारण जर राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मराठीचा मुद्दा घेऊन हिंदीचा मुद्दा घेऊन हे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र एकाच मंचावर येण्याचा निर्णय घेतलेला होता। आंदोलनामध्ये सहभागी होताना दोन्ही पक्षांनी एकमेकाला पाठिंबा दिलेला होता। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आलेले होते। त्यानंतर विजयी मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंची ताकद काय आहे ही आपल्याला पाहायला मिळालेली होती। मोठ्या संख्येने राज्यभरामधून कार्यकर्ते ठाकरे बंधूंना ऐकण्यासाठी, ठाकरे बंधूंना एकत्र आलेलं पाहण्यासाठी जमलेले होते आणि आज पुन्हा एकदा त्याच क्षणाची प्रचिती आलेली आहे। आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले। उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे या ठिकाणी आलेले होते। मातोश्रीवर या दोघांची ही बंधू भेट झालेली आहे। 2012 नंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले होते। त्यामुळे राज ठाकरे यांना मातोश्रीवर आलेलं पाहण्यासाठी अनेक कार्यकर्ते उत्सुक होते आणि त्यांनी हा क्षण आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवलेला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली। आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर आले। जिल्हा अहिल्यानगर मधून आलेलो आहे आणि साहेबांना मी शुभेच्छा देतोय वाढदिवसाचे आणि हेच प्रार्थना करतो देवाचरणी का येणाऱ्या काळामध्ये परत या महाराष्ट्राला उद्धव साहेब ठाकरे नेतृत्व मंत्रीची खुर्ची भेटू आणि महाराष्ट्राचा विकास हो। कारण आज महागाई लूटमार छोटे छोटे कारणावरून कोणतेही येऊ राहिले, जसा उद्धव साहेब प्रमुखांनी एकच तर महाराष्ट्राच्या विकासासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी दिलेल्या होत्या आणि ज्यावेळेस ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा एकत्र घेतला त्यावेळेस देखील राजकीय दृष्ट्या देखील या बंधूंनी एकत्र यायला हवं अशा प्रतिक्रिया राजकीय विश्वातून समोर येऊ लागलेल्या होत्या। अनेक नेते मंडळींनी, अनेक मनसैनिक, शिवसैनिकांनी या दिलेल्या होत्या। अनेक मराठी माणसांनी देखील ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केलेला होता। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला ठाकरे बंधू एकत्र दिसणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे। पालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्या पालिका निवडणुकांआधी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची होणारी भेट ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तर स्वतः कार चालवत राज उद्धव यांना मातोश्रीवर घेऊन आलेले होते। 2012 दरम्यानची ही गोष्ट आहे। 10 जानेवारी 2015 दरम्यान उद्धव यांच्या छायाचित्र प्रदर्शनामध्ये देखील राज ठाकरे सहभागी झालेले होते। 12 डिसेंबर 2015 ला पवारांच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त देखील ते एकत्र आलेले होते। अमित ठाकरेंच्या लग्नात देखील हे दोन्ही बंधू एकत्र आपल्याला पाहायला मिळालेले होते। उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यात देखील म्हणजे 2019 ला राज ठाकरे या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते। बाळासाहेब ठाकरे पुतळा अनावरण कार्यक्रमामध्ये देखील दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळाले। तर राजांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नातही बंधू एकत्र आलेले होते। असे अनेक कौटुंबिक कार्यक्रम देखील होते, त्यांच्यामध्ये दोघंही एकत्र आलेले होते। आणि नुकतंच 5 जुलै 2025 ला जो मराठी विजयी मेळावा पार पडला त्या मेळाव्याला देखील दोन्ही बंधू एकत्र आलेले होते आणि असे अनेक क्षण आतापर्यंत आलेले आहेत। त्यामुळे राजकीय दृष्ट्या देखील ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा सर्वांनीच व्यक्त केलेली आहे। तर याआधी अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये देखील ठाकरे बंधूंची भेट झालेली होती, मात्र ती कौटुंबिक भेट असल्यामुळे चर्चा व्हायच्या, मात्र त्या चर्चा राजकीय दृष्टी व्हायच्या नाहीत। मात्र ज्या वेळेसपासून हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच राजकीय दृष्ट्या या भेटींना, या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झाले।